नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पशुधन पर्यवेक्षक भरती 2025 संदर्भात एक मोठी अपडेट आलेली। आता याची परीक्षा जी आहे आगामी काळात एमपीएससी घेऊ शकते का याच्या संदर्भातली ही अपडेट आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न उमेदवार विचारतात की सर जाहिरात कधी येऊ शकते, याच्यासाठी कोण फॉर्म भरू शकतो आणि आपला परीक्षा पॅटर्न काय असू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे की आता सरळ सेवा किंवा बाकीच्या परीक्षा या हळूहळू टप्प्याटप्प्याने आता एमपीएससी कडे जाणार आहेत आणि आपल्याला देखील आतापर्यंत आपण जी तयारी करत होतो तर त्याला आता नेक्स्ट स्टेपला घेऊन जाण्यासाठी आपली तयारी एमपीएससीच्या अनुरूप करायची। तर त्याच्यासाठी आपण एक परिपूर्ण स्टडी मटेरियल जे आहे तर ते लॉन्च केलेले एमपीएससी साठीचे सर्व बुक लिस्ट तुमच्यासाठी, म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक आणि महाराष्ट्राचा भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, पंचायत राज आणि सामान्य विज्ञान, जे काही हे संपूर्ण जीएसचं पॅकेज तुमच्यासाठी आपण हे उपलब्ध करून दिलेले, तेही पुस्तक स्वरूपात। आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे काय, हे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत तुमच्यासाठी उपलब्ध आहेत। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे जे आहेत तर ते डायरेक्टली ऑर्डर करू शकतात मित्रांनो, ठीक आहे। बघा, नुकतंच पशुधन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून नुकतीच 14/11/2025 रोजीचं हे पत्रक पाहायला मिळतं। या पत्रकामध्ये आपल्याला विषय काय मिळतो बघा, सामान्य प्रशासन विभागाचे 18/7/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत कळवले आहे। जर आपण महाराष्ट्र शासनाचा हा जीआर पाहिला, तुम्हाला आता जीआर बघा, हा जीआर आहे, महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे, सामान्य प्रशासनाचा विभाग 18 जुलै 2024 रोजी आलेला, ज्याच्यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयांना सांगितलेले की तुमच्याकडे गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड आणि ग्रुप सी ची पद ही लोकसेवा आयोगाकडे जी आहेत तर तुम्हाला वर्ग करायचे। तर याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं की आता जी काही भरती आपले टीसीएस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांमार्फत होते, तर यांचा जो करार आहे तर तो पुढे 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे। तर इथं म्हटलेलं आहे की सर्व पदे हे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। हा आपल्याला सरकारचा जो आहे तर तो निर्णय इथं पाहायला मिळतो। ओके, आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यातच, आता यानुसार कळवण्यात येते, त्यानुसार पशुधन संवर्गातील पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदाचं नाव काय, पशुधन पर्यवेक्षक, याची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सरळ सेवाच असणार आहे, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजेच काही एमपीएससी कडे 266 पदांचे मागणी पत्र सादर करण्यात आलेले आहे। लक्षात घ्या, एमपीएससी कडे जाहिरात येणार असेल तर एमपीएससी ला आधी मागणी पत्र सादर करावं लागतं संबंधित विभागाची परमिशन घेऊन, म्हणजे बऱ्यापैकी प्रोसेस झालेली। आगामी काळात 266 पदांसाठीच पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात येऊ शकते, पण ही जाहिरात अनोखी राहणार आहे। आतापर्यंत ही जाहिरात होत होती सरळ सेवा परीक्षेद्वारे, आता ही कशाद्वारे होणार आहे, एमपीएससी या परीक्षेद्वारे जे आहे तर हे पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आता जर आपण 2023 मधली जर ऍड पाहिली तर 2023 मध्ये पशुधन पर्यवेक्षकाची ही गट क च पद आहे मित्रांनो, याची ऍड आलेली होती 376 पदांसाठी। याच्यासाठी वेतन पण आहे S8 चं 25,500 ते 81,100 एवढं याचं वेतन असतं। तर याच पदांसाठी जे आहे तर ती वॅकन्सी आली होती। त्याच्यामध्ये त्यांनी एक शैक्षणिक पात्रता दिली होती। आगामी काळात त्याच्या खऱ्या शैक्षणिक पात्रता आपल्याला एमपीएससी च्या ऍड मध्ये पाहायला मिळतील, पण 2023 मध्ये जी शैक्षणिक पात्रता होती ती अशा या पद्धतीने होती की उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा काय 10वी पास असला पाहिजे, ठीक आहे। पुढचं काय म्हटलंय की पशुधन आयुक्तालयाने चालवलेला किंवा राज्यातील संवैधानिक कृषी विद्यापीठाने, काय म्हटलेले, कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण असल्यास उत्तीर्ण केलेला असावा। पशुधन पर्यवेक्षकाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा 10वी नंतरचा, हा दुसरा, हा एक पहिला पॉईंट झाला, पहिली पात्रता। हे नसेल 10वी प्लस काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत किंवा कोणत्याही याच्यामार्फत 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका हा कंप्लीट असला पाहिजे, ही एक डिग्री पाहिजे। ही नसेल तर त्याच्यानंतर और आहे की महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालवण्यात येणारा 2 वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका म्हणजे डिप्लोमा कंप्लीट पाहिजे। आणि हे काही नसेल जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील कृषी पदविका असेल किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची, कृषी विद्यापीठाची किंवा समतुल्य विद्यापीठाची BVSC
आणि BVSC अँड ॲनिमल हजबेंडरी ही पदवी धारण केलेली असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. तर ह्या 1, 2, 3, 4 हे 4 पात्रता आपल्याला पाहायला मिळतात. ही ज्यांच्याकडे असेल तर ते नक्कीच इथं अप्लाय करू शकतात. सिलेक्शन प्रोसेस मागच्या वेळी काय होतं की एकच परीक्षा होती, डायरेक्ट तुमची सिलेक्शन होणार होती. आगामी काळात MPSC मध्ये आता ही परीक्षा कुठं मर्ज होते का, म्हणजे ग्रुप सी मध्ये मर्ज होते का सेपरेटली ही सरळ सेवेद्वारे भरली जाते, तर हे आपल्याला बघणं गरजेचं राहणार आहे. एक मागच्या वेळी ही परीक्षा ऑनलाईन झाली होती आणि मराठी माध्यमातून ही परीक्षा झाली होती. बाकी टेक्निकल पार्ट आपला इंग्लिश मध्ये होता. आणि एक्झाम पॅटर्न हा 2023 मध्ये या पद्धतीने होता की तांत्रिक पदे पशुधन पर्यवेक्षकची 200 प्रश्न 200 गुण आणि 100 प्रश्न इथं विचारलेले होते. बाकी इथं जो होता तर तो 60 आणि 40 चा पॅटर्न होता. 60 तुमचं नॉन टेक होतं आणि 40 तुमचं टेक्निकल होतं. मित्रांनो बघा इथं 30 प्रश्न 30 गुण 30 गुण 30 गुण आणि 80 गुण तुमच्या तांत्रिक घटकांसाठी, त्या ॲनिमल हजबेंडरी याच्यासाठी किंवा पशुधन पर्यवेक्षक याच्याशी संबंधित काही प्रश्न तुमच्यासाठी होते. बाकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात. आलं लक्षात तुम्हाला. आता याच पद्धतीने मित्रांनो आगामी काळात एक्झाम पॅटर्न कसा असतो, मे बी एक्झाम पॅटर्न अशाच असू शकतो. फक्त एक्झाम कंडक्टिंग बॉडी ही MPSC असू शकते किंवा MPSC स्वतःच काही एक नवीन एक्झाम पॅटर्न इंट्रोड्यूस करू शकते किंवा MPSC ग्रुप सी मार्फत भरू शकते. आता हे MPSC ला माहिती असेल. MPSC याबाबत आपल्याला वेळोवेळी अपडेट जे आहेत तर देत राहील आणि MPSC ची अपडेट आली त्याची माहिती तुम्हाला आपल्या याच चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो तत्पूर्वी MPSCच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे सर्व पुस्तकं तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील. त्याच्यासाठी हे आपली हार्ड कॉपी आहे, तर हे पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करण्यासाठी इथे हे नंबर्स दिलेले आहेत किंवा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.